तर आज आपण वैदिक मॅथ्स ट्रेनिंग मराठीमध्ये घेणार आहोत। जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे वैदिक मॅथ्सची ट्रेनिंगची माहिती दिली होती, त्याचप्रमाणे सगळ्यात पहिला व्हिडिओ असतो ट्रेनिंगचा व्हिडिओ। तर ट्रेनिंग पूर्ण तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, तरच तुमचे ऑल कन्सेप्ट क्लिअर होतील। जर ते पूर्णपणे कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला परत पुन्हा बघून व्यवस्थित प्रॅक्टिस करावी लागेल। यानंतर तुम्ही बुक मागवू शकता। बुक मागवण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल, तर लिंकमध्ये तुम्ही जॉईन व्हायचं आहे आणि मला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचा आहे, किंवा तिथेही तुम्ही मला सांगू शकता जर तुम्हाला बुक हवं असेल। बुक प्रॅक्टिस केल्याच्या नंतर तुम्ही सक्सेसफुली तुमची बॅच स्टार्ट करू शकता। यानंतरही बॅच कशी स्टार्ट करायची, ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे 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 सर्व काही माहिती तुम्हाला या चॅनलवर दिली जाणार आहे। म्हणून अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा, आणि ज्यांना खरंच गरज आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा ही माझी विनंती आहे। तर चला आपण ट्रेनिंगचा सगळ्यात पहिला पार्ट घेऊया। सगळ्यात पहिली वैदिक मॅथची ट्रिक असते टेबल मेकिंग ट्रिक। टेबल बनवायचे, ठीक आहे। याच्यासाठी तुम्हाला 2 ते 9 म्हणजे 2 ते 9 पर्यंत टेबल लर्न हवेत। मुलांचं सुद्धा सांगते मी, मुलांचे 2 पासून 9 पर्यंत टेबल जर लर्न असतील तर ते 99 पर्यंत टेबल 30 सेकंदाच्या आत कोणताही टेबल तुम्हाला बनवून दाखवतील। इथे 23 आणि 32 हे टेबल मी बनवून दाखवणार आहे। या पद्धतीने तुम्ही नोटबुक लावून जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर सलग 21 पासून 99 पर्यंत तुम्ही टेबल बनवू शकता। या पद्धतीने अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही एक टेबल बनवू शकता। कसा ते बघूया। आता इथे 23चा टेबल मला बनवायचा आहे, तर मी इथे 3 बॉक्स करेल। हा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड। मध्यभागी मी 23 लिहिलेला आहे, तर इकडचा नंबर इकडे लिहायचा आणि राईट साईडचा नंबर राईट साईडला लिहायचा। ओके, आता बघा इथे 2 आहे म्हणून मी इथे पूर्ण 2चा टेबल लिहून घेणार आहे। आणि इकडच्या साईडला 3 आहे म्हणून इकडे पूर्ण 3चा टेबल लिहून घेणार आहे। हे लिहिल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपल्याला युनिट प्लेसवरचे नंबर ॲज इट इज या 3च्या खाली लिहून घ्यायचे। जसं हा 3 तर मी लिहिलेलाच आहे, त्याच्यानंतर 6, 9, 2, 5 युनिट प्लेसवरचे नंबर 8, 1, 4, 7 आणि हा 0। देन आपल्याला इकडचे सुद्धा नंबर जे सिंगल डिजिट असतील ते ॲज इट इज लिहायचे। 4 सिंगल आहे म्हणून लिहून घेतला, 6 सिंगल आहे म्हणून लिहून घेतला आणि 8 सिंगल आहे म्हणून लिहून घेतला। आता डबल नंबर आहे आणि इथे पण एक नंबर शिल्लक आहे। 10 + 1 11, 12 + 1 13, 14 + 2 16, 16 + 2 18, 18 + 2 20 आणि 20 + 3 23। तर हा आपला टेबल तयार झाला। मी तुम्हाला समजवत होती म्हणून वेळ लागला, पण जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर अगदी इझिली खूप पटकन तुम्ही टेबल तयार करू शकता। 32चा करूया। तर इथे मी लिहून घेतलेला आहे 3चा टेबल, इकडे 2 आहे म्हणून इकडे 2चा टेबल। एका लाईनीमध्ये जर नंबर लिहिले तर तुम्हाला ॲड करायला सोपं जातं। सिंगल डिजिट लिहून घेऊया जी युनिट प्लेसवरती आहे। 2 लिहिलेला आहे, 4, 6, 8, 0, 2, 4, 6, 8 आणि हा 0। देन इकडचे जे सिंगल डिजिट आहे ते लिहून घेऊ। आता डबल डिजिट झाले। आता इकडे ॲड करायला नाही आहे म्हणून 12 लिहून घेऊ। 15 + 1 16, 18 + 1 19, 21 + 1 22, 24 + 1 25, 27 + 1 28 आणि 30 + 2 32। हा झाला आपला 32चा टेबल तयार। देन हे एका वीकमध्ये शिकवायचं, म्हणजेच आपण संडे टू संडे क्लास घेतो जर वॅकेशन बॅच नसेल तर, म्हणून वीक 1 वीक 2 दिलेला आहे।
तर एका वीकमध्ये म्हणजे संडेला बॅच घेत असाल तर 2 तासामध्ये हे शिकवून त्यांना पूर्ण जो वीक असतो त्याच्यामध्ये हा होमवर्क करायचा असतो. तशी जागा आपल्या बुकमध्ये दिलेली असते प्रॅक्टिससाठी. वीक 2 मध्ये काय शिकवायचं आपल्याला. वीक 1 मी तो अशासाठी घेतलेला आहे टेबल, कारण प्रत्येक वीकच्या मागे टेबल दिलेले आहेत बुकमध्ये. तुम्हाला बुकसुद्धा मी एक वेळेस डिस्प्ले करेल. पण हा जो वीक 2 आपण इथे घेतला आहे तर हा वीक 1 म्हणून आपल्या बुकमध्ये आहे. चला सुरुवात करूया. 9 सिरीज म्हणजे काय की खाली जे नंबर असतील ते 9च असतील. जसं 999 आहेत, 999 आहेत, 9999 आहेत. ठीक आहे. तर खालचा जो नंबर असेल तो 9ची सिरीज असेल तरच ही ट्रिक लागू होते. तर ही इथे कोणती ट्रिक लागू होते तर बघा, याच्यामधून 1 मायनस करायचा, वरच्या नंबरमधून 1 मायनस करून तो खाली लिहायचा 24. देन इथून मायनस करत जायचं. 9 - 4 5 आणि 9 - 2 7. तर हे झालं आपला आन्सर. तुम्ही कॅल्क्युलेटरवर सुद्धा चेक करू शकता. आता इथे बघा 1 मायनस करायचा, 250 आन्सर येईल. 250. इथून मायनस करत जायचं. 9 इकडून जायचं, आपल्याला राईट साईडने लेफ्ट साईडकडे मायनस करत जायचं आहे. 9 - 0 9, 9 - 5 4, 9 - 2 7. किती लवकर मल्टिप्लिकेशन होतं आहे तुम्ही बघू शकता. मुलांना हा जो पार्ट आहे तो कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये खूप 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 उपयोगी पडतो. 1 मायनस केल्याच्यानंतर 2 7 2 1 1. 9 - 1 8, 9 - 1 8, 9 - 2 7, 9 - 7 2. तर ही होती 9ची ट्रिक. तुम्ही असे वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. देन आपल्याला पुढचा वीक घ्यायचा आहे मल्टिप्लिकेशन 1 सिरीज. जसं आपण इथे 11 हवा, जसं आपण 9ची सिरीज घेतली तसं हे 1ची सिरीज आहे. म्हणजेच कोणत्याही नंबरला जर 11ने मल्टिप्लाय करायचं असेल तर कोणती ट्रिक यूज करायची. वरती कितीही मोठा नंबर असो, जर खाली 11 मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर ही ट्रिक यूज होते, बाकी कोणत्याही ठिकाणी यूज होत नाही. तर बघा, याच्यामध्ये लास्ट डिजिट आपल्याला ॲज इट इज लिहायचं आहे. देन आपल्याला या दोघांची ॲडिशन करायची आहे. 4 + 2 6 आणि हा नंबरसुद्धा आपल्याला ॲज इट इज लिहायचा आहे. हे झालं आपलं आन्सर. तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करून घेऊ शकता. देन बघा, लास्ट नंबर आपल्याला ॲज इट इज लिहायचा आहे. दोघांचं ॲडिशन करायचं. 3 + 1 4, हे दोघं आहेत अजून. 2 + 1 3 आणि पहिला नंबर आपल्याला ॲज इट इज लिहायचा आहे. जर डबल डिजिट आन्सर आलं तर आपल्याला पुढचा नंबर कॅरी करायचा असतो. बघा, आता इथे तसं येईल. 2 आपण ॲज इट इज लिहिणार. 8 + 2 10 येतं म्हणून आपण 0 घेणार आणि 1 कॅरी करणार. 9 + 8 17 + 1 18, 8 1 कॅरी. 9 आपण ॲज इट इज लिहिणार होतो, पण हा 1 आपल्याजवळ कॅरी आहे म्हणून आपण इथे 10 लिहूया. हे तुम्हाला होमवर्कसाठी आहे. हे सॉल्व करून बघा. पुढचा वीक ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. आता तुम्ही म्हणाल आम्ही टीचर आहोत, आम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शन येत नाही का. जर आम्ही वैदिक मॅथ शिकतोय तर नक्कीच आम्हाला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन येतच असेल. हो, पण हा पार्ट अशासाठी बुकमध्ये दिलेला असतो की जेणेकरून मुलांची, जसं मुलं मल्टिप्लिकेशन शिकताय, इक्वेशन शिकताय, डिव्हिजन शिकताय, पण ते करताना ज्या गोष्टीची गरज पडते ती म्हणजे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. जर हे स्पीडमध्ये असेल, हे कॅल्क्युलेशन ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचं जर स्पीडमध्ये असेल तर तितक्या पटकन ॲन्सर निघू शकतं, मग ते कोणतंही एक्झाम्पल असो. तर याच्यामध्ये मुलांना सांगताना काय सांगायचं, कशा पद्धतीने करायला लावायचं. मुलं एक तर बोटं मोजतात किंवा रेषा मारून करत असतात किंवा हातावरती मोजत असतात. तर ही सवय जर आपल्याला घालवायची असेल तर मुलांना सांगताना काय सांगायचं आहे, हे याच्यासाठी मी हा वीक याच्यामध्ये सुद्धा ट्रेनिंगमध्ये सुद्धा दिलेला आहे. बघा, ॲडिशन आपण विसरून जायचं आहे. 5 आणि 8 आहे. 5 आणि 8 जर आपण काढून टाकले तर हा नंबर असतो 80 आणि हा आहे 10. तर हे 90 झाले आणि 8 + 5 13 होतात म्हणून हे 13, हे 3 आणि हे 10. तर अशा पद्धतीने जर आपण केलं तर फास्ट होतं. तर हे आपल्याला मी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे म्हणून तुम्हाला लॉंगसुद्धा वाटत असेल, बट जेव्हा मुलं माइंड कॅल्क्युलेशन करतात, हे न लिहिता मुलांना माइंड कॅल्क्युलेशन करायला सांगायचं, जेणेकरून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि स्पीड दोघं वाढतील. ठीक आहे. तर हे मुलांना सांगायसाठी हा पार्ट मी आपल्या ट्रेनिंगमध्ये घेतलेला आहे. तुम्ही हा नक्की 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 तुमच्या मुलांसोबत यूज करायचा आहे.
हे एक्झाम्पल बघा, आपण 9 आणि 2 जर काढून टाकले तर 60 आणि 10 70. हे आपल्याला माइंडमध्ये करायचं आहे. 9 + 2 11 81 अशा पद्धतीने. आता बघा सबट्रॅक्शन करताना जर सिम्पल सबट्रॅक्शन असेल तर ते इझिली होतं. बट जर बॉरोचं एक्झाम्पल असेल, जसं वरचा नंबर जर मोठा असेल तर तेव्हा मुलांना नक्कीच प्रॉब्लेम येतो, म्हणजे स्पीड कमी होते. तर ती स्पीड वाढवण्यासाठी काय करायचं तर बघा 30 - 20 करायचे. ओके, एक मिनिट, सॉरी. इथे आपण जर इकडून 1 घेतला तर हा होईल 13. मग 13 - 5 करायचे आपल्याला, आणि इथे किती राहतील 20 राहतील, कारण आपण इकडून एक इकडे घेतलेला आहे म्हणून 20 - 20. तर इथे 20 - 20 0 येईल आणि 13 - 5 तुम्हाला मिळेल 8. तर या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते आहे 8. ओके, पुढे बघूया. हे एक्झाम्पल अजून मी तुम्हाला सॉल्व करून दाखवते. इकडे 4 तर नंबर वरचा नंबर तर मोठा आहेच, म्हणून आपल्याला गरज पडणार नाही बॉरो घ्यायची, म्हणून 70 - 50 आपलं येईल 20 आणि 4 - 2 ते आपल्याला आन्सरमध्ये ॲड करायचे असतात 22. हे लिहून दाखवते म्हणून तुम्हाला कदाचित असं वाटेल की एवढी लॉंग मेथड ॲडिशन सबट्रॅक्शनसाठी, ते जर आम्ही साध्या मेथडनेच स्पीडमध्ये करतो, पण असं नाही आहे. हे जेव्हा माइंड कॅल्क्युलेशन मुलं करायला लागतात आणि प्रॅक्टिस करतात तेव्हा खूप खूप फरक पडतो. आता बघा डिव्हिजिबिलिटी टेस्ट. तर डिव्हिजिबिलिटी टेस्टमध्ये तुम्ही शिकलेलं असाल डिव्हिजिबिलिटी टेस्ट, पण वैदिक मॅथमध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्ट अशासाठी शिकवली जाते की जे डिव्हिजनचे जे प्रॉब्लेम्स येतात, जसे एक्झाम्पल्स येतात, तर ते जलद पद्धतीने कसे सॉल्व्ह होतील तर याच्यावरती या पार्टवरती भर दिला जातो. 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, ज्याच्या शेवटी 0 4 6 8, सॉरी इथे 2 पण येईल, 0 2 4 6 8 हे नंबर येतील लास्ट डिजिटला, म्हणजे युनिट प्लेसवरती. तर त्या नंबरला 2ने पूर्णपणे डिवाइड होईल. कितीही मोठा नंबर असला तर फक्त तुम्हाला लास्ट डिजिट चेक करायचा आहे. त्याच्या ठिकाणी जर 0 2 4 6 8 यापैकी कोणताही नंबर असला तर 2ने त्याला डिवाइड होईल. याच्यामध्ये लास्टचे 2 डिजिट, 4ची जी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे त्याच्यामध्ये असतं की लास्टचे जे 2 डिजिट असतात तर त्यांना आपल्याला डिवाइड करून पाहावं लागतं. सपोज तुम्हाला मी इथे नंबर दिला आहे खूप मोठा, 4 5 6 1 0 1 6. ओके, हा नंबर दिला आहे आणि मी फक्त विचारलं आहे की याला 4ने डिवाइड होऊ शकतं का, तर तुम्ही एवढं करत बसणार का, तर नाही. तुम्हाला फक्त हे लास्टचे जे 2 डिजिट आहेत त्यांना डिवाइड करून बघायचं आहे. 4 4 जा 16, म्हणजे 4ने 16ला डिवाइड होतं आहे, म्हणजे या पूर्ण नंबरला 4ने डिवाइड होईल, हे आपल्याला समजलेलं आहे. ओके, आता 6ची जी डिव्हिजिबिलिटी टेस्ट असते ती असते 2 आणि 3चे फॅक्टर्स. तुम्हाला यासाठी फॅक्टर्स पाळता आले पाहिजे. 2चे फॅक्टर्स आहे 1 2 आणि 3चे फॅक्टर्स आहे 1 आणि 3. तर जे फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्सने, म्हणजे 2 आणि 3ने दोघांनी त्या नंबरला जर डिवाइड होत असेल तर 6ने डिवाइड होतं, अन्यथा होत नाही. तर 3ची जी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे ती काय आहे, ऑल डिजिट ॲडिशन. जितके नंबर असतील तितके नंबर एकमेकांमध्ये ॲड करायचे. सपोज 2 3 1 1 0 5 1 2. ठीक आहे, आणि मी विचारलं आहे की याला 3ने डिवाइड होईल का, तर कसं बघणार तुम्ही, सगळ्यांची ॲडिशन करणार. 3 + 2 5 + 1 6 + 1 7 7 + 5 12 12 + 1 13 13 + 2 15. तर याची ॲडिशन येते 15. 15ला 3ने डिवाइड होतं, म्हणजे या नंबरला 3ने डिवाइड होणार. तर असं सोप्यात सोपी पद्धत असते. तर 6चं तुम्हाला आता समजलं असेल की हा नंबर दिलेला आहे आणि मी विचारलं 6ने डिवाइड होईल का या नंबरला, तर बघा 3ने डिवाइड होत आहे आणि 2ने सुद्धा होईल, कारण जो लास्ट डिजिट आहे तो आहे 2. मग दोघांनी जर डिवाइड होत आहे तर 6ने डिवाइड होईल. दोघांपैकी एकानेही नाही झालं तर 6ने डिवाइड होणार नाही. आता 5ची बघूया. लास्ट जो युनिट प्लेसवरचा नंबर असतो
तो जर 0 किंवा 5 असेल, कितीही मोठा नंबर असेल, पण तुम्हाला फक्त लास्टचा डिजिट बघायचा आहे. युनिट प्लेसवर जर 0 किंवा 5 या दोघांपैकी एक नंबर असेल तर त्या नंबरला 5ने डिवाइड होतं. 9ची ट्रिक सेम आपल्या 3च्या ट्रिकसारखी असते. ऑल डिजिट ॲडिशन करायची असते तुम्हाला आणि त्या ॲडिशनला जर 9ने डिवाइड होत झालं तर त्या पूर्ण नंबरला 9ने डिवाइड होतं. आणि 10ची तर एकदम सोपा आहे. लास्ट डिजिट जो आहे तो जर 0 असेल, फक्त 0च्या ऐवजी कोणीही असेल तर 10ने डिवाइड होत नाही. पण जर लास्टचा डिजिट 0 असेल तर त्या नंबरला डिवाइड 10ने होतं. ह्या होत्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट. पुढचा वीक आहे मल्टिप्लिकेशन विदाऊट टेबल्स. हा लेंदी पार्ट आहे वैदिक मॅथ्समधला, बट मुलांना एक मॅजिक म्हणून किंवा तुमच्या क्लासची आवड व्हावी, काहीतरी मॅजिक आपण शिकवायचं झालं तर हा त्याच्यासाठी पार्ट दिलेला असतो. बघा, याच्यामध्ये कोणताही टेबल, अगदी 2चाही टेबल जरी नाही येत असला तरी आपण एक्झाम्पल मल्टिप्लिकेशनचे सॉल्व करू शकतो. म्हणूनच वीकचं नाव आहे मल्टिप्लिकेशन विदाऊट टेबल्स. आता बघा, 2, 24 आणि 30 हा वरचा जो नंबर आहे त्याला आपल्याला आडव्या रेषा मारायच्या आहे आणि हा जो नंबर आहे याला आपल्याला उभ्या रेषा मारायच्या आहे. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये करून घेऊ शकता असं, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आता 24, पहिला नंबर 2 आहे तर मी 2 रेषा मारल्या आणि 4 आहे तर मी थोडीशी जागा सोडून 4 रेषा मारल्या. जितका जो नंबर आहे तितक्या आपल्याला रेषा मारायच्या. आता बघा, याला आपल्याला स्टँडिंग लाईन घ्यायची आहे. इथे 1 आहे पहिला नंबर म्हणून मी एक रेष मारली आणि इथे आहे 3, 1, 2 आणि हा 3. ओके, तर या रेषा मारून झाल्याच्या नंतर आपल्याला असे याचे 2 पार्ट करायचे. हा एक पार्ट, हा एक पार्ट आणि हा 2 पार्ट केल्याच्या नंतर आपला तिसरा पार्ट निघतो, हा मधला पार्ट. देन आपल्याला लाईन जिथे एकमेकांना इंटरसेक्ट करते ते पॉईंट आपल्याला मोजायचे आहे. पण पॉईंट कुठून मोजायचे? पहिले हे पॉईंट मोजायचे, नंतर हे पॉईंट मोजायचे आणि नंतर हे पॉईंट मोजायचे आणि लिहत आपल्याला या साईडने घ्यायचं आहे. उजव्या साईडकडून लिहत आपल्याला डाव्या साईडकडे जायचं आहे. आता मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 आलं, मी 2 घेईल आणि 1 कॅरी करेल. आता हे पॉईंट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि हा 1, 11. परत 1 कॅरी राहिला. त्याच्यानंतर 1, 2 आणि हा 3. माझा आन्सर आला 312. तर हे तुम्हाला एक्झाम्पलसाठी आहेत. जसं बघा, मी फक्त एकदा ड्रॉ करून दाखवते. 115 म्हणजे आपल्याला आडव्या लाईन घ्यायची आहे. 1 आणि 1, 2, 3, 4, 5. ओके, इथे स्टँडिंग लाईन घ्यायची आहे 1 आणि हा नंबर 3 आहे म्हणून जागा सोडून आपल्या 1, 2, 3. ओके, इथे आपल्याला असे 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला इथे काउंट करून लिहायचं आहे. हे तुम्हाला होमवर्कसाठी आहे, तुम्ही सॉल्व करून बघायचं आहे. पुढचा वीक बघूया आपण डिव्हिजन बाय 9. आता डिव्हिजन बाय 9 ही 9साठी ट्रिक आहे की आपल्याला याचा डायरेक्ट आन्सर काढायचा आहे. तर याची ट्रिक काय सांगते बघा. लास्ट जो पहिला डिजिट आहे तो आपल्याला ॲज इट इज लिहायचा आहे 3. पॉईंट घ्यायचा आणि या दोघांची ॲडिशन करायची 3.5. याचा आन्सर आलं 32 डिवायडेड बाय 9चा आन्सर आलं 3.5. अगदी सहज काही सेकंदामध्ये मी आन्सर काढलेला आहे. याच ट्रिकने की पहिला नंबर आपण ॲज इट इज लिहितो, देन पॉईंट देऊन आपण या दोघांची ॲडिशन करून इथे लिहितो. पण जर इथे ॲडिशन 9च्या वरची आली म्हणजे 9च्या पुढचा नंबर आला, 9पेक्षा मोठा नंबर आला तर काय करायचं? तर बघा, इथे 4 ॲज इट इज लिहिणार आपण, पॉईंट देणार. 4 + 6 10 झालं, पण 10 तर 9पेक्षा मोठा आहे. मग आपण काय करणार? या 10ला परत डिवायडेड बाय 9 करणार. मग परत हीच ट्रिक यूज करणार. 1 ॲज इट इज लिहिणार, 1 + 0 1 येणार, बरोबर. मग काय करायचं? पॉईंट नंतर आपला 1 नंबर आहे, पॉईंट नंतर जो आपला 1 नंबर आहे तो आपण पॉईंट नंतर लिहून घेणार, कारण तो 9च्या छोटा आहे म्हणून आपण डायरेक्ट लिहून घेणार आता. आणि पॉईंटच्या आधीचे हे जे 2 नंबर आहे 4 आणि हा 1, तर यांना ॲड करून लिहिणार 5.1. हे माझं आन्सर आलेलं आहे. हे तुम्हाला होमवर्कसाठी आहे. काहीही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये सेंड करा, मी नक्की आन्सर देईल. बघा पुढचं, स्क्वेअर युजिंग बाय 1 मोर दॅन 1 बिफोर म्हणजे काय?
लास्टचे जे डिजिट असतात, तुम्हाला स्क्वेअर 25चा जर स्क्वेअर सांगितला म्हणजे लास्ट डिजिट युनिट प्लेसवरती जर 5 असेल तरच ही ट्रिक यूज होते. तर बघा कशा पद्धतीने होते. 5 आपण लिहिणार इथे 25 डायरेक्ट लिहून घ्यायचे. या लास्ट डिजिटचं खालचा आणि वरचा जो डिजिट आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करून, आणि हा जो 2 आहे याच्या पुढचा नंबर काय येतो, 2च्या नंतर येतं 3 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 3 2 6. हे झालं माझं आन्सर. तीच ट्रिक इथे सुद्धा यूज होते. जसं पहिले 2 डिजिट सेम पाहिजे, देन या दोघांची ॲडिशन 10 आली पाहिजे तरच ही ट्रिक यूज होते. मग आपण काय करणार, 8 2 16 लिहिणार आणि 10च्या पुढचा नंबर 11, 11 10 110. तर हे झालं आपलं आन्सर. हे तुम्हाला होमवर्कसाठी तुम्ही नक्की ट्राय करा. पुढे बघा, मल्टिप्लिकेशन यूजिंग क्रॉस वाईज अँड व्हर्टिकल. तर ही जी ट्रिक आहे ती ऑल ओव्हर कोणतंही 2 डिजिटचं मल्टिप्लिकेशन, अगदी कोणतेही नंबर तुम्ही घेऊ शकता, कोणतेही. इथे कोणतंही बंधन नाही. जसं आपण 9 सिरीजमध्ये फक्त 9च हवा, 1 सिरीजमध्ये फक्त 1च हवा, असं बंधन इथे नाही. कोणताही नंबर, अगदी कोणतेही नंबर तुम्ही घेऊ शकता, फक्त 2 डिजिट इंटू 2 डिजिट. तर इथे आपल्याला 3 स्टेप फॉलो करायचे आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा असा नोट्स लिहून घेऊ शकता, जेणेकरून जेव्हा तुम्ही परत एकदा ट्राय कराल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही काय ट्रिक यूज केलेली आहे. लगेच लक्षात येतं असं लिहून घेतलं तर. बघा, सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, या लास्ट डिजिटवाल्यांचं मल्टिप्लिकेशन करून लिहायचं आहे. देन आपल्याला क्रॉस वाईज मल्टिप्लिकेशन करून त्यांचं ॲडिशन करून लिहायचं आहे. देन आपल्याला पहिले जे 2 नंबर आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करून लिहायचं आहे. चला सॉल्व करून बघूया. सगळ्यात पहिले आपल्याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 3 2 6. देन आपल्याला क्रॉस वाईज करायचं आहे. 2 2 4, 3 3 9, 9 + 4 30. मग हा 3 लिहायचा आणि हा 1 कॅरी घ्यायचा. देन आपल्याला शेवटची स्टेप आहे, आपल्याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 2 6 + 1 7 आणि हे झालं आपलं आन्सर. हे पुन्हा सॉल्व करून दाखवते. 3 1 3, 6 3 18, 2 1 2, 18 + 2 20, 0 2 कॅरी, 6 2 12, 12 + 2 14. हे तुम्हाला होमवर्कसाठी. बघा, काहीही प्रॉब्लेम असेल अगदी सहज सोप्या भाषेमध्ये मी सांगते आहे आणि खूप स्लोली मी प्रत्येक ट्रिक तुम्हाला सांगते आहे. म्हणून काहीही प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही नक्की मला विचारा कमेंट बॉक्समध्ये, किंवा व्हिडिओ परत बघितल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे कळेल. आता बघा, अजून एक ट्रिक बाकी आहे. मल्टिप्लिकेशन नियर बेस 10, नियर बेस 100, अबोव बेस 10, अबोव बेस 100. नियर बेस म्हणजे काय, 10च्या कमी. नियर बेस 10 म्हणजे 10च्या कमी. नियर बेस 100 म्हणजे 100च्या कमी. अबोव बेस 10 म्हणजे 10च्या वरती. अबोव बेस 100 म्हणजे 100च्या वरचा नंबर. आता इथे किती कमी आहे 10साठी? 2 कमी आहे. इथे किती कमी आहे? 1 कमी आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने लिहून घेतल्याच्या नंतर यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 1 2. जसं मी तुम्हाला इथे लिहून दाखवत आहे तसं जर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलं तर तुम्हाला बघता बरोबर कळेल की आपण इथे असं यूज केलेलं होतं. 2 1 2 आणि त्याच्यानंतर क्रॉसमध्ये आपल्याला मायनस करायचं आहे. 8 - 1, कारण आपण नियर बेस करतो म्हणजे कमी आहे 10च्या. 8 - 1 7, 9 - 2 7. आपला आन्सर आला 72. तसंच इथे सुद्धा. आता बघा, किती कमी आहे 100ला? 1 आणि इथे 2. 2 1 2. पण आपल्याजवळ 2 0 आहे म्हणजे आपलं आन्सर डबल डिजिट आला पाहिजे. डबल डिजिट नाही येत आहे तर आपण 0 2 लिहिणार. 2 1 2, 0 2. 99 - 2 97. 98 - 1 97. तो नंबर एक वेळेस इथे लिहिणार. आपल्याला दोघांचं हे जे क्रॉसमध्ये मायनस आहे ते सेम येतं दोघांचं, आपल्याला एक वेळेस लिहायचं असतं. आता नियर बेस झाल्याच्या नंतर अबोव बेस बघूया. अबोव बेस म्हणजे काय, जास्त. 10पेक्षा 1 जास्त आहे, 10पेक्षा 2 जास्त आहे. 2 1 2. 10चा आहे, एकच 0 आहे म्हणून डायरेक्ट सिंगल डिजिट लिहिणार. डबल डिजिट आला तर कॅरी घेणार. 11 + 2 13, 12 + 1 13. आपला आन्सर आला 132. आता पुढे बघा, किती जास्त आहे 100च्या? 3. किती जास्त 100च्या? 2. 3 2 6. आपलं तर सिंगल डिजिट आन्सर आलं. 2 0 आहेत म्हणून आपण लिहिणार 0 6.
आणि 103 + 2 105, 102 + 3 105, 105 हे झालं आपलं आन्सर. अशा पद्धतीने नियर बेस अबोव बेस हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकता. मुलांना सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने शिकवायचं आहे. आता ही आहे नवशेष. नवशेष म्हणजे काय, तर नवशेष म्हणजे आपण जे काही एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे तर ते चेक करण्याची एक ट्रिक असते. तर तीच ट्रिक आपल्याला इथे कामी येणार आहे. तुम्ही मुलांना हे ट्रिक शिकवल्याच्या नंतर मुलांमध्ये एक इम्प्रूव्हमेंट होते की आपलं आन्सर बरोबर आहे का नाही ते आधीच चेक करून बघतात आणि त्याच्यामुळे जे जास्त चुका होण्याच्या ज्या गोष्टी असतात त्या कमी होतात. तर बघा काय करायचं आहे. 23 + 45 = 68. या दोघांचं ॲडिशन करायचं. सिंगल डिजिट येईल तोपर्यंत करायचं. 5 आलं, 4 + 5 9 आलं, 6 + 8 14 आलं, 9 - 5 14 येतं. दोघं सेम आले, नाही आले तर 4 + 1 5, 4 + 1 5 = नंतरचे जे आपलं ॲन्सर आहे ते ॲन्सरची ॲडिशन आणि यांची ॲडिशन ही सेम आली म्हणजे आपलं ॲन्सर करेक्ट आहे. मायनसमध्ये काय करायचं, या दोघांचं ॲडिशन करायचं, मायनसचं साईन द्यायचं, या दोघांचं ॲडिशन करायचं. 2 + 2 4 येतं. सिंगल डिजिट आलं, इथे स्टॉप करू. आपलं इकडचं ॲन्सर 4 आलं पाहिजे. इथे मायनस आहे म्हणून आपण मायनस करणार, पण सिंगल डिजिट करताना आपल्याला ॲडिशन करायची असते. 9 - 5 4. दोघांचं ॲन्सर सेम आलं म्हणजे आपलं हे ॲन्सरसुद्धा करेक्ट आहे. आता इक्वेशन कसं करायचं बघा. 4 + 7 11, 7 + 8 15 -25 म्हणजे 2 + 5 7 आणि हा 1 100 म्हणजे 1 + 0 1 1 + 0 1 1 + 1 2 1 + 5 6 आणि -7 6 + 2 8 -7 1 1 1 सेम आलं म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. आता मल्टिप्लिकेशन. 3 + 2 5 × 3 + 7 3 + 4 7 = 7 + 8 15 + 2 17 7 + 1 18 7 + 1 8. सिंगल डिजिट आला, आता इकडचा आन्सर 8 यायला पाहिजे. इथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणून मल्टिप्लिकेशन करू. 5 7 = 35 आणि या दोघांचं ॲडिशन केलं 5 + 3 तर 8 येईल म्हणजे 8 आणि 8 दोघं सेम आले म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. पुढे 125 / 5. आता डिव्हिजन आहे तर सहज आपल्याला काय करायचं आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, याला = नंतर घ्यायचं म्हणजे 125 = 25 × 5. 3 + 5 8, 1 + 2 3, 3 + 5 8, 5 + 2 7 × 5 35, 5 + 3 8 8 आणि 8 आलं म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. आता स्क्वेअरचं आपण काय करतो, 25 × 25 = 625 बरोबर. 7 × 7 6 + 2 8 8 + 5 13 3 + 1 4 7 × 7 14 7 7 = 49 होतं, सॉरी 49 9 + 4 13 बरोबर. 3 + 1 4. इथे 4 आलं, इथे 4 आलं म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. स्क्वेअर रूट म्हणजे काय, हा या नंबरचं मल्टिप्लिकेशन. जर स्क्वेअर रूटचा आन्सर आपला 48 आला आहे आणि आपल्याला समजत नाही आहे चूक आहे की बरोबर, तर लगेच सॉल्व करून बघायचं. 48 × 48 आपला आन्सर काय आला आहे 2304. 8 + 4 12, 8 + 4 12. यांना परत सिंगल डिजिट करायचं. 2 + 1 3 × 2 + 1 3 3 3 = 9. इकडचं आलं. आता आपण आन्सरचं बघू. 2 + 3 5 5 + 4 9 9 9 सेम आलं म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. तर ही होती पूर्ण बेसिक लेवल बेसिक लेवल वैदिक मॅथची जी बेसिक लेवल जी मुलांसाठी असते तिचं पूर्ण ट्रेनिंग मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. बॅच कशी स्टार्ट करायची सर्व माहिती तुम्हाला याच चॅनलवरती दिली जाणार आहे. म्हणून अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुन्हा बघा जेणेकरून तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांनासुद्धा म्हणजेच मुलांनासुद्धा व्यवस्थित समजावू शकाल किंवा पालकांनासुद्धा या गोष्टीचं महत्त्व पटवून देऊ शकाल जेणेकरून तुमच्याजवळ ॲडमिशन येतील.
तर कशा घ्यायच्या, ॲडमिशन वगैरे वगैरे, पॉम्पलेट, मार्केटिंग, सर्व बाबतीत आपण सोमवारी म्हणजेच मंडेला पुढचा व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही तुमचं ट्रेनिंग कंप्लीट करायचं आहे. तर चला, हा होता आजचा व्हिडिओ, ट्रेनिंगचा व्हिडिओ. नक्की गरजू महिलांपर्यंत तर नक्की पोहोचवा. मंडेला आपण भेटूयात. तोपर्यंत टेक केअर, बाय.